नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबईत मराठी माणूस उरलाय का? उरला असेल तर तो कुठे आहे? आणि असेल तर तो जिथे कुठे आहे तिथे तो काय अवस्थेत आहे? हे सगळे प्रश्न ज्या मतदारसंघाच्या बाबतीत अत्यंत थेट आणि तंतोतंत लागू होतात असा मुंबईचा मतदारसंघ वरळी. त्या वरळी मतदारसंघातल्या या बीडीडी चाळीच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि इथले मनसेचे उमेदवार आपल्या सोबत आहेत. संदीप देशपांडे. नमस्कार. अभिनंदन तुमचं या उमेदवारीच्यासाठी. थँक्यू. खूप मोठी जबाबदारी आहे. हा निश्चित माझ्यावर जो विश्वास राजसाहेबांनी दाखवला मला असं वाटतं तो खूप मोठी गोष्ट होती. माझ्यासाठी मोठी जबाबदारी दिली. पण निश्चितपणे आम्ही पूर्ण ताकदीनिशी हा मतदारसंघ लढवणार आहोत. बरं, आता आपण बीडीडी चाळीतल्या देवीच्या मंदिरात आहोत. साधारण काय अपेक्षा करता? परमेश्वराची आशीर्वादाची अपेक्षा आहे का? कारण तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय ती तसं पाहायला गेलं तर बलाढ्य माणसं आहेत असं म्हणावं. हो हो 100%. म्हणजे त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे. युवराज आहेत ते. मी एक मध्यमवर्गीय कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसची माझी काही कॉम्पिटिशनच नाहीये. बरं, मग त्यांच्याकडे एवढे प्रकारचे रिसोर्सेस आहेत त्याची काही कॉम्पिटिशन नाही. काय पण असेल- एक नक्की काय सांगतो असेल प्रसादजी, जी, एक नक्की सांगतो त्यांच्या रिसोर्सची माझी कॉम्पिटिशन नाही. जी. पण आम्ही अवेलेबल आहोत. हा, आम्ही लोकांना आमच्या घरी नाही बोलवत. बरं. आम्ही लोकांच्या घरी जातो. आणि तुम्ही निवडून आलात तर 5 वर्ष लोकांच्या घरी जाणार आहात का? 100% जाणार आहे. बरं. आपण म्हणजे माझा रेकॉर्ड पण चेक करू शकता. ज्या आधीच्या मतदारसंघात मी नगरसेवक होतो तिथल्याही लोकांना तुम्ही विचारू शकता. कायम अवेलेबल असणारा माणूस म्हणजे संदीप देशपांडे. बरं, ओके. पण आता या चर्चेमध्ये एकदा असं वारंवार दिसत राहतं की ज्या ज्या वेळेला माणसं निवडून येतात तेव्हा निवडून याच्या आधी वेगळं बोलतात, नंतर वेगळं बोलतात. हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू. पण संदीप देशपांडेंचा अजेंडा काय? पर्सनल काही अजेंडा आहे? नाही, मुळात बघा आज आपल्याला आठवत असेल 2019ला हा मतदारसंघ मनसेने लढवला नव्हता. बरं, वेगळ्या चांगल्या भावनेने सन्माननीय राजसाहेबांनी निर्णय घेतलेला. बरोबर आहे. पण गेल्या 5 वर्षात या मतदारसंघाची जर आपण अवस्था बघितली, आता आपण या ज्या बीडीडी चाळीच्या मध्ये आहोत, जी. आज इथे लॉटरीचा एवढा मोठा घोळ घातलेला आहे. हा, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, समजा 2000 फ्लॅट अवेलेबल आहेत हो, तर आता 4000 लोकांची लॉटरी काढून ठेवलेली आहे ऑलरेडी. बरोबर आहे. त्यांना तुम्ही कुठनं घरात येणार आहात? हम्म. हे बिल्डिंग वाले गेले की त्यांची लॉटरी, ते आले की त्यांची लॉटरी, पोलीस कॅम्पवाले गेले त्यांची लॉटरी. ह्याच्यामध्ये कुठली सिस्टीम ठेवली नाही. नंबर 1. बरं, आज झोपडपट्ट्यांमध्ये तर तुम्ही बघाल वरळीच्या, मग इथे आपल्या बाजूला सिद्धार्थ नगर आहे, हो. गौतम नगर आहे. आज प्रसादजी एवढी वाईट अवस्था आहे तिकडे. एखाद्याच्या घरी जर दुःखद घटना झाली, हम्म. जर प्रेत आणायचं झालं तर ते प्रेत आडवं करून आणता येत नाही आपल्याला. बरं. स्ट्रेचरवर आणतं. हम्म. ते प्रेत उभं करावं लागतं, मग आडवं करावं लागतं आणि असं आणावं. अरे बापरे. इतकी वाईट अवस्था म्हणजे मी तुम्हाला नेऊन दाखवू शकतो. पण ही वाईट अवस्था कोणत्या कारणामुळे? एक्झॅक्टली मी तेच म्हणतो की 1990 पासून हो, शिवसेनेची सत्ता इथे आहे. हो, शिवसेनेचाच आमदार इथे आहे. हो. मग आज या लोकांसाठी तुम्ही सत्तेत होतात, म्हणजे भले तुमचं आत्ता पाटलं पण माझ्याबरोबर सत्तेत होतात ना बरोबर तुम्ही. आहे. मग या मतदारसंघाचा विकास कमीत कमी लोकांना SRA मध्ये डिक्लेअर झाल्यानंतर त्यांची घरं का होत नाहीत? नाही, आता यातला जो मूळ मुद्दा आणखीन एक जो बीडीडी चाळीचा, आपण आता खरं तर ह्या बीडीडी चाळा क्रमांक 13च्या इथे आहोत. इथे एक साधारण आपण केवळ आणि केवळ मुंबईत बघतोय हा कार्यक्रम अशातला भाग नाही. महाराष्ट्रातल्या माणसाला हा बीडीडी चाळ कॉन्सेप्ट समजवायचा असेल तर काय सांगता येईल? आणि दुसरं असं आहे की इंग्रजांच्या काळात हा एकेकाळी तुरुंग होता. त्या तुरुंगांमध्ये नंतर माणसं आली, कुटुंब म्हणून राहायला लागली. केवढा एरिया असतो याच्यामध्ये वनरूम किचन या सोप्या भाषेत हे सांगता येईल का? हा, आणि म्हणजे- याला विकास करण्याच्यासाठी किती जागा दिली गेली? नाही, विकासाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये असं आहे की आज यांना 500 स्क्वेअर फूटची जागा मिळणार याच्या आहे. इथे याच्यात याच्यात घर केवढं असतं? आज जर आपण बघितलं तर साधारण मला असं वाटतं किती 100 नाही एरिया 160 160 स्क्वेअर फुटाचं घर आहे. त्याच्यामध्ये अनेकदा असं होतं की एकापेक्षा जास्त कुटुंबही राहतात. साधारणपणे 4 जणांचं कुटुंब ते 6 जणांचं कुटुंब, 6 जण ही 180 स्क्वेअर फुटामध्ये इथे वर्षानुवर्ष राहत आली. आता जो बदल इथे होतोय, आता एवढे उंच उंच टॉवर आजूबाजूला होत आहेत, यांचे सुद्धा टॉवर होणार आहेत. हो, त्यांना किती जागा दिली आहे? त्यांना 500 स्क्वेअर फूट जागा सरकार देणार आहे. 180 च्या ज्याचं बदल्यात घर आहे त्याला त्याला 500. 500 स्क्वेअर फूट जागा मिळणार आहे. चांगलं आहे की मग? वाईट काहीच नाहीये.
मुद्दा असा आहे की जेव्हा आज ही जी विकास होणार आहे जी तो पहिले होता 22 माळ्याचा टॉवर. तो अचानकपणे कुठलीही स्थानिक लोकांना कल्पना न देता तो अचानकपणे 40 माळ्याचा खेळायला गेला. आता जेव्हा 22 माळ्याचा टॉवर असतो आणि तो 40 माळ्याचा होतो तेव्हा प्रसादजी त्याचा मेंटेनन्स खूप वाढतो. बिलकुल. आज लिफ्ट तुमची जेव्हा 3 लिफ्टमध्ये काम होतं 22 माळ्याच्या टॉवरमध्ये, ते जर 40 माळ्याच्या टॉवर झालं तर ते 6 लिफ्टचं काम होतं. आज 6 लिफ्ट मेंटेन करणं, आज ही सगळी कुटुंब मध्यमवर्गीय घरातली आहेत. आज तो मेंटेनन्स त्यांना परवडणार आहे का? नंबर 1चा मुद्दा हा आहे. तुम्ही ह्याच्या जागी टॉवर देताय चांगली गोष्ट आहे, पण मग मेंटेनन्सचं म्हणजे या लोकांना शेवट मग नंतर फ्लॅट विकून परत कल्याण डोंबिवलीला जायचं का? मला इथेच तुम्हाला थांबवायचं आहे. हा सगळा प्रकार हा सोप्या शब्दांमध्ये मध्यम मुंबईतल्या मराठी माणसाला इथून हाकलण्याच्या साठीचा आहे का? साधारणपणे आता तरी आम्ही मागे लागलो. त्याच्यानंतर असं ठरलंय की पहिले 12 वर्ष मेंटेनन्स म्हाडा करेल. जी. पण 12 वर्षानंतर काय? आज त्यांना पार्किंग पण अवेलेबल नव्हतं. तर आम्ही शिंदे साहेबांची भेट घेतली. सन्मान्य राजसाहेबांनी तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला, आणि पार्किंगचा मुद्दा लावून धरला आणि आता प्रत्येक घराला एक पार्किंग मिळालं. पण मुळात विषय असा आहे की इथल्या लोकांना हा मेंटेनन्स परवडणार आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. बरोबर आहे. कारण 500 पण स्क्वेअर याचा एक फूटला तपशील- जरी जी. प्रॉपर्टी टॅक्स माफ असला बिलकुल. तरी ह्या सोसायटीचा मेंटेनन्स प्रचंड होणार आहे. खरं आहे. तुम्ही- 8,000-9,000 रुपये साधारण प्रत्येक महिन्याला निश्चित, खर्च करावा निश्चित, लागेल. निश्चित. मला त्यातला एक तपशील जो माझ्याकडे आहे तो मी आपल्या समोर ठेवतो. तो असा आहे की आता इतकी सगळी माणसं, मराठी संस्कृती जपणारी माणसं, ही वरळी तीच आहे जिथे दहीहंडी मोठी झाली, दहीहंडी व्यावसायिक झाली. ही सगळी माणसं 8,000, 10,000 रुपये दर महिन्याला काही देऊ शकतील अशातला भाग नाही. पण यातली जी गोम होती ती वेगळी आहे. ज्या आधी 2014 ते 19 सरकार होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी या इमारती 22 मजल्याच्या ठेवल्या होत्या. असं काय झालं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये की या इमारती 40 मजल्यांच्या झाल्या? एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच सांगतोय की इथला जो मराठी माणूस आहे जी हा, आपण जर बघितलं तर शिवसेनेनी, मला आठवतं एक जुनी स्कीम काढलेली, जी जी शिवसेना भवनच्या खाली बँक होती, मला वाटतं एक भवानी सहकारी बँक होती. अच्छा. त्यावेळेला या लोकांकडनं पैसे जमा केलेले 2-2 हजार रुपये त्यावेळेला, की आम्ही मराठी माणसाच्या घरासाठी ते वापरू. हो. कुठे राहते पैसे? आज जे फिक्स डिपॉझिट घेतलं ते कुठे? आमचं म्हणणं होतं की ठीक आहे 500 स्क्वेअर फूट देत आहे तर तिकडे तुम्ही हे करताय तर तिकडे एखादा हॉल, कम्युनिटी हॉल किंवा बरं. काही ज्या वस्तू, अशा वस्तू की ज्याच्यातनं सोसायटीला इन्कम जनरेट होईल, हम्म. जेणेकरून जो मेंटेनन्सचा बोजा आहे बरोबर आहे. तो थोडा लोकांवरचा कमी होईल. इकडे एखादा मोठा काही कन्व्हेन्शन सेंटर किंवा बरोबर. असं जर बांधता आलं तर ते बांधावं. त्याचं इन्कम जे आहे ते या जुन्या रहिवाशांना मिळावं आणि त्याच्यातनं त्यांचं मेंटेनन्स थोडा बहुत कमी. शेवट मेंटेनन्स हा द्यावाच लागणार. बरोबर. तो काय चुकलेलं तुम्हाला चांगलं घर मिळतं तर ते कष्ट घ्यावेत लागणार. बरं. पण त्याचा बोजा कमी कसा करता येईल याचा विचार होणं आवश्यक आहे. तर हे जे सगळं जे संदीप देशपांडेंना समजतंय, जे राज ठाकरेंना समजतंय, ते इथल्या विद्यमान आमदाराला, मंत्री राहिलेल्या व्यक्तीला का समजत नसावं? नाही, मी तुम्हाला मुळात सांगू का, त्यांना जे करायचं आहे त्याच्यासाठी आमदारकी हे फक्त टूल आहे, बर, फक्त हत्यार आहे ते. हा. म्हणजे मला मंत्री व्हायचंय, मला डावोसला जायचंय, मला तो सगळा प्रोटोकॉल हवाय, मग हे करण्यासाठी काय करावं लागतं? तर आमदार व्हावं लागतं. म्हणून ते आमदार झाले. इथल्या लोकांचं काही करायचं आहे, भलं करायचं आहे किंवा काय, बीडीडी चाळीची डेव्हलपमेंट करायची, SRAची डेव्हलपमेंट करायची, मोडक्या चाळींची डेव्हलपमेंट करायची, इथे प्रायव्हेट स्कूल आणायचे आहेत, इथे एखादं हॉस्पिटल चांगलं सुधारायचे वगैरे, अशी कुठलीही कल्पना त्यांची नाही. तुम्ही त्यांचा A+ वरळी म्हणून तुम्ही 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 आदित्य ठाकरेंच्या बाबतीत अगदी थेट हे म्हणताय की त्यांच्याकडे विकासाची व्हिजन नाही. एका बाजूला 5 वर्षात काय केलं पर्यावरणाच्या बाबतीत चर्चा 5 करतात. वर्षात इथे एखादी शेड बांधणं, हा, ही जर डेव्हलपमेंट असेल तर त्यांनी केली आहे. बरं. शेड बांधणं ही डेव्हलपमेंट त्यांच्या लेखी. हे जर असेल तर त्यांनी केली आहे. बरं. किंवा या लाद्या बसवल्या, हा. ही डेव्हलपमेंट असेल तर त्यांनी केली. पण ही तर नगरसेवकाची काम आहे. काम आहेत. एक्झॅक्टली. ही मंत्र्याकडून, आमदाराकडून आज अपेक्षित आहे का? पोद्दार सारखं हॉस्पिटल जी. आहे वरळीमध्ये, हा. एकच सरकारी हॉस्पिटल जी. आहे, बाकी KM नयार आजूबाजूला आहे. हो. आज पोद्दार हॉस्पिटलमध्ये ICU नाहीये. म्हणजे जर एखाद्याला आज हार्ट अटॅक आला असं आपण जी. म्हणू, तो पोद्दार हॉस्पिटलमध्ये, तर तिथे ट्रीटमेंट होऊ शकत नाही कारण ICU नाहीये. मग साधं एक ICU एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर आपण पूर्ण 5 वर्षाच्या काळात उभारू शकत नाही, तर मग ह्याला विजनचं डेव्हलपमेंटचं विजन म्हणायचं का?
बरं. हा महत्वाचा प्रश्न आहे. वरळीतला आरोग्याचा प्रश्न आहे, पुनर्विकासाचा प्रश्न आहे. मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. वरळी हे मध्यवर्ती येतं आणि आम्ही मुंबईकर ज्या वेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेला आम्हाला बऱ्याचदा इथे ट्रॅफिकमध्ये प्रचंड अडकावं लागतं. आता हा ट्रॅफिकचा विषय काही फक्त आमच्यासाठी आहे, जो आम्ही उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत जातो त्यांच्यासाठी अशातला भाग नाही. हा मुख्य म्हणजे वरळीकरांना पण त्रास असेल, त्याला काही उपाययोजना संदीप देशपांडेंकडे आहेत का? नाही, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काही टाउन प्लॅनर्स आहेत की बाबा हा ट्रॅफिक कसा आहे. शेवट काही गोष्टी या एक्सपर्टीज कडनं आल्या पाहिजे. आमदार झाला म्हणजे तो काही सर्व ज्ञानी होत नाही. तर इथल्या लोकांची चर्चा करून बाबा ह्याचा ट्रॅफिक कसा कमी करता येईल, लोकांना गोळा करून की बाबा काय समस्या आहेत का, इथे स्टॉल लागलेत, समजा काही ठिकाणी स्टॉल लागले, त्याच्यामुळे जागा नॅरो होते, त्यामुळे बॉटलनेक तयार होतो. बरोबर. आज वरळी नाक्याला जो बॉटलनेक तयार होतो, तर काही गोष्टीचा तो रोड पाठी घ्यायचा वर्षानुवर्ष चाललंय. बरं, त्याच्यात कसं आहे गंमत, त्या गणपतराव कदम मार्ग जो आहे जो वरळी नाक्याचा आहे, तिथे ट्रॅफिक जाम होतो, तिकडे एक प्रस्ताव आहे की तो रोड वाइंडिंग करायचा. मग तिथे असलेले दुकानांचं काय करायचं, तर त्याची डेव्हलपमेंट केली तर त्यांना जागा वाइडनिंगला जागा मिळेल. पण हे हत्यार म्हणून वापरलं जातं. इलेक्शन आलं की सगळ्या लोकांना नोटीस पाठवायची की तुमचे जागा महापालिका ताब्यात घेणार आणि तुमचा रोड वाइंडिंग होणार आहे. मग ते सगळे घाबरतात, मग ते आमदारांकडे जातात. मग आमदार म्हणतात नाही काही काळजी करू नका, मी थांबवतो ते सगळं. मग ते थांबवायचं, त्यांची मतं घ्यायची आणि पुन्हा 5 वर्ष बघायचं नाही. पण तुम्हाला वाटतं असं की जर समजा या 5 वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आणि समजा त्यांनी मनातून ठरवलं तर ते वेगळं वागू शकतात का, त्याच्याऐवजी सरळ संदीप देशपांडे हा पर्याय बरा आहे? संदीप देशपांडे पेक्षा मनसे हा पर्याय महत्वाचा आहे इथे. अच्छा, तुमची मतं किती आहेत? नाही, मागच्या वेळेस आम्ही लढवली नव्हती. आम्ही 2009ला जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा आमची 38,000 मतदान हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वरळी विभागातून झाले. आज सध्या जी मी तुम्हाला सांगतो, आम्ही ही लढाई 100% जिंकणार आहोत. बरं, याचं कारण असं, आम्ही ज्या पद्धतीचे आमचे कोणी छुपे पाठीराखे नाहीये. बरं, आम्ही लढाई ही जनतेसाठी लढतो आणि जनता आमच्या पाठीची आहे, म्हणून आम्हाला हा विश्वास आहे, प्रतिसाद आहे. महायुती कुठे आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये? म्हणजे आता तुमची उमेदवारी आहे त्याच्यामुळे मग महायुतीचा उमेदवार येणार आहे नाही येणार आहे? हा प्रश्न महायुतीला विचारला पाहिजे संदीप देशपांडेपेक्षा. महायुतीचे नेते जास्ती चांगलं उत्तर देऊ शकतात त्याला. या एकूणच गणितामध्ये तुम्ही असं दावा करताय की तुमची जवळपास एकेकाळी 38,000 मतं होती, आता वाढून आपण किती धरू? या 56,000 धरू, 46,000 धरू? नाही, कसं असतं प्रसाद, वातावरण काय तयार आहे निवडणुकीमध्ये हे जास्ती महत्वाचं आहे. आज लोक एक पर्याय शोधत असतात की समजा मला आता ज्या पद्धतीने 5 वर्षातलं जे आमदाराचं काम आहे ते बघता जर मला मतदान ह्या आमदाराला नाही करायचंय तर मला पर्याय कोण आहे? ओके, तो जर पर्याय निश्चित आहे आणि तो जर सक्षम पर्याय दिसला तर लोक मतदान करतात. आणि आज लोकांना वरळीमध्ये सक्षम पर्याय दिसलेला आहे. संदीप देशपांडे राहतात शिवाजी पार्क मध्ये, मग बाजूला मतदारसंघ आहे ना. मी काही चंद्रावर राहत नाहीये आणि इथे पृथ्वीवर निवडणूक लढवत नाहीये. आज वरळीतले हजारो लोक रोज शिवाजी पार्कला येतात, नाही शिवाजी पार्कचे हजारो लोक रोज वरळी सीफेसला येतात. त्यामुळे हा काही चंद्र आणि पृथ्वी असा विषय नाहीये. नाही, पण जर समजा हाक मारली, आपण असं धरून चालू की वरळीकरांना मदतीची हाक द्यायची असेल तर बांद्र्याचा माणूस आधी पोहोचेल का शिवाजी पार्कचा पोहोचेल? मला असं वाटतं ज्याची इच्छा आहे तो लवकर पोहोचेल. तुमची इच्छा काय आहे? आणि मेन ऐकू पण आली पाहिजे हाक. अच्छा, तुम्ही जर किल्ला बांधून ठेवला असेल तर हाक ऐकू येत नाही. सामान्य घरात राहत असेल तर हाक ऐकू येते. त्यामुळे कोण किती वेळात पोहोचेल याच्यापेक्षा हाक पहिले कोणाला ऐकू येते आणि कोण हाकेला ओ देतो हे जास्ती महत्वाचं आहे. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीची रचना लागलेली आहे तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बाबतीत, असं म्हटलं जातं की त्यांची कोटरी त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. आत्ता पण मला वाटतं तुम्ही कोट किल्ला म्हणलं तेच सुचवायचं असू शकतं तुम्हाला. तर तुमच्याशी आणि तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी या अडचणींना मतदारांना सामोरं लागणार नाही याचा शब्द देऊ शकाल? ही शब्द ना वस्तुस्थिती आहे ती प्रसाद. अच्छा, संदीप देशपांडे कुठेही अवेलेबल आहे. तुम्ही लावा बघू आदित्य ठाकरेंना फोन आत्ता माझ्यासमोर, तुमचं उचलतात का बघूया आपण. नाही, माझा संदीप देशपांडेला तुम्ही आज सकाळपासून 3 फोन केले, ते प्रत्येक फोन त्यांनी उचलले. म्हणजे ही जर एका प्रतियश चॅनलच्या संपादकाची स्थिती असेल, लोकांची काय असेल तुम्ही विचारू शकता. त्यांचं माझ्यावर वैयक्तिक प्रेम खूप जास्त आहे, तो भाग वेगळा.
पण इथे मुद्दा कसा होतो, एक मिनिट आपण इकडे बसूयाच. हे लाकडी बेंच म्हणजे जवळपास केलेल्या कामाची पावती समजली जाते. हो. बऱ्याचदा सांगितलं जातं की आम्ही अमुक काम केलं. पण आता संदीपजी मला या मुद्द्यावरही तुमच्याशी बोलायचं आहे की वर्तमान स्थितीमध्ये खरा मराठी माणूस कोणाच्या सोबत आहे? शिंदेच्या, ठाकरेंच्या की ठाकरे क्रमांक मी 2? तुम्हाला सांगू का, गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीने अतिशय असंस्कृत असं राजकारण महाराष्ट्राने बघितलेलं आहे, जी, मग ते भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेने युती केली आणि तुम्ही जाऊन नंतर पवार साहेबांच्या मांडीवर बसलात. हो, त्याच्यानंतर शिंदे गट फुटला, राष्ट्रवादी जाऊन भाजपच्या मांडीवर बसली, म्हणजे अजित पवार गट. बरं. मला असं वाटतं हे ज्या प्रकारचं विचारधारेच्या विरोधातलं राजकारण झालेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही. पण लोक तुम्हाला निश्चितपणे एक वैयक्तिक सक्षम पर्याय शोधतायत हा. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हा सक्षम पर्याय आहे. तुम्हाला नाही वाटत राज ठाकरे जाऊन भाजपच्या सोबत बसले? त्यांना तर व्यासपीठावर मोदीजींच्या, पंतप्रधानांच्या आधी संधी दिली. उद्धवजींच्या वेळेला जे काही वागलं गेलं होतं तो मुद्दा वेगळा. पण एका महत्वाच्या सभेमध्ये राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या नंतर बोलतात. इतका सन्मान मिळालेली व्यक्ती ही भाजपच्या सोबत नाही असं समजायचं कसं मतदार? नाही, मुळात बघा त्यांचे ज्या पद्धतीने आपापसात वाद आहेत, हा. म्हणजे वाद म्हणू शकत नाही, काय त्यांचे हे आहेत की जागा कोणाला किती मिळणार हे अजून सुटलेलं नाहीये. तुम्ही म्हणजे याबद्दल म्हणता का महायुतीबद्दल? दोघांबद्दल बोलतोय. दोघांबद्दल. हा. म्हणजे तुम्ही भाजपबद्दल बोलताय म्हणून महायुतीबद्दल जी, बोलतोय जी, की आज 25 तारीख आहे, 24 तारीख आहे. जी. 24 तारीख दुपारी पावणे पाहुण्यातील. हा. अजूनही वाद संपलेला नाही, सगळे दिल्लीत गेलेले. बरं. जर हे एवढ्या शेवटच्या मुवमेंट पर्यंत चालणार आहे तर आम्ही याच्यामध्ये कुठे आहोत? हो. मग त्यापेक्षा आम्ही आमचा लढतोय. आणि आज खरोखर महाराष्ट्राची गरज ही आहे की एखादा तिसरा पर्याय का नाही असू शकत? मग फक्त महाविकास आघाडी किंवा महायुती का? बरं. तिसऱ्या पर्यायाची चर्चा पर्याय- तर प्रकाश आंबेडकर, MIM असे होते सक्षम आतापर्यंत. पर्याय म्हणलं. बरं, सक्षम पर्याय हा राजसाहेब ठाकरेचा आहे. बरं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे जी महाराष्ट्राभर पसरलेली. ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही मनसेच्या आणि इतर जेवढे पक्ष आहेत सगळे मिळून हम्म. त्यांच्यापेक्षा जास्ती जागा लढवणार. निवडून किती येणार आहेत? येतील ना निवडून, का नाही येणार? मागच्या मला एक वेळेला सांगा, एकच आला. ऐका ना, आज आंध्र प्रदेशमध्ये हो. त्यांच्या 5 जागा होत्या, त्यांच्या 65 जागा झाल्या. बरं. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या किती जागा होत्या आणि किती निवडून आल्यानंतर 80च्या आसपास जी. निवडून आल्या. ज्या 2 जागा होत्या. बरं. तर मग बाकी ठिकाणी होऊ शकतं ना, मनसेचं पण होऊ शकतं. आम्ही 1च्या 100 जागा पण आणू शकतो. तुम्ही 100 जागा आणू शकता आहे का? आत्मविश्वास आहे? थोडं 1-2 पावलं अजून चालूयात आणि मला या गोष्टीचं उत्तर आता लागेल. तुम्ही प्रवक्ता ही भूमिका पण निभावता. आत्ता भले उमेदवार म्हणून माझ्याशी बोलत असाल, पण याचा एक खुलासा मला लागेल की अमित ठाकरेंना का तिकीट दिलं गेलं आणि मग घराणेशाहीचे आरोप जेव्हा होतात त्याला काही उत्तरं असतात का? प्रवक्ता म्हणून मला सांगा. नाही, मुळात असं आहे की अमित ठाकरेंनी आज तिकीट मागितलं असलं तरी ते गेले अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत. बरं. आणि एक सन्माननीय राजसाहेबांनी असं सांगितलं होतं की सगळ्या नेत्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. तर तिकडे नितीन सरदेसाईंनी यांनीच प्रस्ताव मांडला की बाबा आपण अमित ठाकरेंची जर इच्छा आहे निवडणूक लढवायची, बरं. त्यांनी माहीममधनं लढवली पाहिजे. हम्म. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे. पण मी तुम्हाला काय सांगतो, महत्त्वाचं काय आहे, निवडणुकीला पहिले संधी मिळणं हे महत्त्वाचा विषय नाही. हम्म. निवडणुकीची संधी मिळाल्यावर, निवडून आल्यावर पुढचे 5 वर्ष माणूस किती काम करतो याच्यावर त्याचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. बरं. मग ते अमित ठाकरे असतील नाही तर आदित्य ठाकरे असतील. बरं. आता आदित्य ठाकरेंनी 5 वर्ष काम नाही केलं तर लोक त्यांना नाकारणार आहेत. बरं. उद्या जर अमित ठाकरेंनी पुढची 5 वर्ष माहीमध्ये काम नाही केलं हा. तर लोक पुन्हा निवडून देणार नाहीत, हे त्यांनाही माहिती आहे. बरं, आदित्य ठाकरेंचं जे राजकारण होतं, जे वरळीमध्ये झालं, ते कुठल्याही संघर्षाविना झालं. बरं. म्हणजे सचिन अहिरांना एक हे दिलं, सुनील शिंदेना एक काय आमदारकी दिली आणि सगळा मतदारसंघ सेफ करून. अमित ठाकरेंची लढाई जी आहे त्यामध्ये संघर्ष आहे. आता त्याच्यामध्ये तर चक्क उभाटानी पण काकांनी उभा उमेदवार केलाय. पण टाकलाय. शिंदे गटाने उमेदवार टाकलाय. हो. त्यामुळे काय होतं माहिती ना प्रसाद, एक महत्वाची गोष्ट अशी की माणसाला संघर्ष करून मिळालेली जी गोष्ट असते ना त्याची किंमत कळते, बरं. जी अमित ठाकरेंना कळणार आहे. तुम्ही आता जेव्हा पण आदित्य ठाकरेंना संघर्ष केला नसल्यामुळे त्या आमदारकीची किंमत कळलेली नाही आणि लोकांना गृहीत धरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तुम्ही असं म्हणालात की आदित्य ठाकरेंच्या बाबत संपर्क हा एक मुद्दा आहे. अमित ठाकरेंची परिस्थिती काय आहे? मी आत्ता 2 फोन आहेत,
कुठल्याही नंबरवरून त्यांना फोन लावला तर घेतील माझा फोन? लावा. एक प्रयत्न करून बघूया. हो लावा. चला, म्हणजे मी माझ्या अत्यंत परिचित आणि एका जुन्या नंबरवरून प्रयत्न करतोय. संदीप देशपांडेंनी चॅलेंज घेतलेला आहे. सांगा, आदित्य ठाकरे यांचा नाही पण अमित ठाकरेंचा नंबर सांगा. तुम्हाला पाठ नाही आहे आजकाल, नंबर पाठ नसतात म्हणून नसेल. मोबाईल मध्ये फीड आहे. ठीक आहे, पण हा एक फार ट्रिकी मुद्दा आहे की आदित्य ठाकरेंच्या बद्दल जे काही आक्षेप आहेत ते अमित ठाकरेंबद्दल खरे ठरतायत की नाही एका क्षणात आपल्याला कळून जाईल. फोन घेतला तर घेतला, नाही घेतला तर नाही घेतला. जी, अच्छा, तुमच्या नंबरवरून लावायचा का माझ्या नंबरवरून? माझ्या नंबरवर लावा, तुमच्या लावा. चालेल, आपण ट्राय करतोय. हा नंबर 76 ने सुरू होतोय. 7666 बरोबर. 6666 1 2 3 4 7. ठीक आहे. किती रिंग जाऊ द्यायचे? लावा. तुमचा कॉलबॅक आला. हे रेकॉर्ड करा. इथला पुढचा मुद्दा इथे उपस्थित करतो आता, आणि तो तुमच्या मतदारसंघाच्या संदर्भातला आहे की आपण जर समजा वरळीतल्या काही महत्वाच्या जागांची चर्चा केली तर महालक्ष्मीचा रेसकोर्स हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तोही विकासाच्या दृष्टीनं पाहिला जातो. तर एवढी मोठी मोकळी जागा ही कोणाच्या तरी घशात घालण्याच्या दृष्टीनं मनसेचा दृष्टिकोन काय आहे? हा आरोप जेव्हा होतो. ओपन स्पेसच्या बाबतीत आम्ही खूप जागरूक आहोत आणि जी. खूप पर्टिक्युलर आहोत. सन्मान्य राजसाहेबांची भूमिकाच आहे जी, की या पूर्ण परिसरातली ओपन स्पेस ही जगवलीच पाहिजे. बर. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. मुलांचं खेळाचं मैदान तिथे अतिक्रमण सहन केलं जाणार नाही. आम्ही शिवाजी पार्कला एक जे आदित्य ठाकरेंनी करायचा प्रयत्न केला अतिक्रमण ते थांबवलं. बर. ते होऊ दिलं नाही. आपल्याला आठवत असेल तर जी. मी स्वतः आंदोलन उभारलं. जी, आज पण जांभोरी मैदानमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तेही आम्ही तोडणार. बर. 100% तोड. मुलांच्या खेळाच्या मैदानात काही कॉम्प्रोमाइज नाही. बर. होऊच शकत नाही. या जीव निवडणुकीच्या गेला तरी चालेल पण मैदान राहिली पाहिजे. बरं. कारण तुम्हाला सांगतो प्रसाद, जी पुढची पिढी आहे ती जेव्हा आपल्याला विचारेल की आमची खेळाची मैदानं जात होती तेव्हा तुम्ही काय करत होता, त्या पुढच्या पिढीला तुम्ही काय उत्तर देणार आहात? एक की आम्हाला खेळायला जागा नाही, तुम्ही काय करत होतात? माझा बाप म्हणून तू काय करत होतास? माझा काका म्हणून तू काय करत होतास? तू राजकारणी म्हणून काय करत होतास? याची उत्तर द्यावी लागतील ना पुढच्या पिढीला तुम्हाला. बरोबर. आपल्याला चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना मला एक राजकीय प्रश्न आता थेट असा विचारायचा आहे. तुम्ही असं म्हणता की गेल्या वेळेला इथे राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता आणि राजसाहेबांनी उमेदवार न दिल्यामुळे त्यावेळेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची परिस्थिती खूप सोपी झाली. आता अमित ठाकरे उभे राहतात आणि अमित ठाकरेंच्या समोर उद्धव ठाकरे देतात उमेदवार. उद्धवजी जेव्हा उमेदवार देतात त्याला तुमच्या दृष्टीनं ते शब्द न पाळणं असं नाही? त्यांनी दिला नाही दिला? मला साधारण लोकांचे स्वभाव जनतेलाही कळतात आणि आपल्यालाही कळतात. अच्छा. आता समजा प्रसादजींना मी एखादा फोन केला आणि सांगितलं की प्रसादजी असं काम आहे, बर, तर प्रसादजी काय उत्तर देतील हे मला एक्सपेक्टेड असतं. बर. की बाबा ते माझं काम करतील किंवा बरं. ते कोणाला तरी फोन करून माझं काम करून देतील. हो. पण अजून एक व्यक्ती आहे ज्याचा स्वभाव मला माहिती आहे, तर त्याला मी फोनच नाही करणार ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला अपेक्षित होतं की हो, 100% माहीमला उमेदवारी येऊ हो, शकते? 100%. अच्छा. म्हणजे ही आमची अपेक्षाच नव्हती की ते देणार नाहीत वगैरे असा मोठेपणा दाखवतील, हा. असं एक्सपेक्टेशन पण नाही आणि ते करणारही नाहीत. त्यामुळे आम्ही एक्सपेक्टेशन नाही ठेवलं नाही. मग ही जी चर्चा असते की तिथून महेश सावंत यांना बाजूला व्हायला सांगा, इथे संदीप देशपांडेंना बाजूला व्हायला सांगा, अशा चर्चेची काही सुतराम शक्यता? मला असं वाटतं या चर्चा अत्यंत बेसलेस होत्या हा. ज्या 4 दिवस माध्यमांनी चालवल्या. ठीक आहे, म्हणजे आता माध्यमांना पण रोज बरं. बातम्या लागतात त्यामुळे ते चालवतात, पण त्या चर्चेमध्ये काही अर्थ नाही. ठीक आहे. या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. आणि आपण निकालानंतरही भेटू, निकालादरम्यानही भेटू. नक्की. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हे होते संदीप देशपांडे. या विशेष मुलाखतीच्या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.